हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.2 मधील एक्झाम्पल 1 पाहणार आहोत. पहा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेला आहे. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च लुकिंग ॲट इट्स टॉप. द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ द चर्च. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा एक्झाम्पलमध्ये. एक चर्च आहे आणि त्या चर्चपासून 80 मीटर डिस्टन्सवरती एक पर्सन उभा आहे आणि तो काय करतो आहे, चर्चच्या टॉपकडे पाहतो आहे. द अँगल ऑफ इलिव्हेशन इज ऑफ 45 डिग्री. आपल्याला अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेला आहे 45 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाईट ऑफ द चर्च. चर्चची हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. आता प्रथम आपण काय करू, रफ फिगर काढून घेऊ. आता रफ फिगर कशी काढायची पहा. प्रथम आपण चर्च काढून घेऊ. आता चर्चसाठी आपण हा सेगमेंट काढून घेतला. याला आपण ए बी हे नाव देऊ. ए बी हा काय आहे, चर्च. आता या चर्चपासून 80 मीटर डिस्टन्सवरती एक पर्सन उभा आहे. समजा हा पॉईंट सी आहे आणि सी या पॉईंटवरती एक पर्सन उभा आहे आणि हा पर्सन चर्चपासून 80 मीटर डिस्टन्सवरती उभा आहे. म्हणजे डिस्टन्स किती असणार आहे, 80 मीटर. आता हा पर्सन काय करतो आहे, चर्चच्या टॉपकडे पाहतो आहे, म्हणजेच पॉईंट ए कडे पाहतो आहे. आता ही जी लाईन ए सी आहे ही काय असणार आहे, मग लाईन ऑफ विजन. आणि ही लाईन बी सी काय असणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. आता ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि ही लाईन ऑफ विजन आहे, याच्यामध्ये जो हा अँगल तयार झाला आहे हा काय असणार आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन. आणि हा किती दिलेला आहे आपल्याला, 45 डिग्री. आणि अँगल ए बी सी हा किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे, कारण चर्च काय असणार आहे, ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. आता आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. बी सी हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 80 मीटर आहे. त्यानंतर आपल्याला अँगल ऑफ इलिव्हेशन दिलेलं आहे 45 डिग्री आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हाईट ऑफ द चर्च. म्हणजेच आपल्याला साईड ए बी काढायची आहे. म्हणजेच हाईट ऑफ द चर्च आपल्याला फाइंड करायची आहे. आता हा राईट अँगल ट्रँगल आहे, म्हणजे आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करून ही साईड ए बी काढून घेऊ शकतो. आता हा जो अँगल आहे या अँगलची बी सी ही काय आहे, ॲडजसंट साईड आहे आणि ए बी ही अपोजिट साईड आहे. मग आपण कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करू शकतो पहा. आपल्याला 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज माहिती आहेत. आता ज्या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोमध्ये अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड आहे तो रेशो आपल्याला यूज करायचा आहे. मग कोणत्या रेशोमध्ये आहे पहा, अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड. साइन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. कॉस थीटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस. टॅन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. आता इथे अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड आहे, म्हणजे आपण हा रेशो यूज करू शकतो. कोसेक थीटा इज इक्वल्स टू हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साईड. सेक थीटा इज इक्वल्स टू हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट. कॉट थीटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. आता इथे पण ॲडजसंट साईड आणि अपोजिट साईड आहे, म्हणजे आपण कॉट थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशोसुद्धा यूज करू शकतो. या दोन्हीपैकी कोणताही रेशो आपण यूज करू शकतो. आता आपण टॅन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करू. आता आपण प्रथम या फिगरमध्ये काय काय कन्सिडर केलेलं आहे ते लिहून घेऊ. आता प्रथम आपण रफ फिगर काढून घेऊ. आपण रफ फिगर काढून घेतलेली आहे. आपण या फिगरमध्ये काय काय अज्युम केलेलं आहे ते लिहून घेऊ. आता आपण काय अज्युम केलेलं आहे, ए बी हा काय आहे, चर्च आहे. सी हा पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर आहे. पण लिहून घेऊ. लेट ए बी बी द हाईट ऑफ द चर्च. ए बी ही आपण चर्चची हाईट कन्सिडर केलेली आहे. सी इज द पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर किंवा पोझिशन ऑफ द पर्सन. C is the position of the person. Angle of elevation theta is equals to angle ACB हा काय आहे, angle of elevation. Angle ACB आणि angle of elevation किती दिलेला आहे आपल्याला, 45 डिग्री. त्याचबरोबर आपल्याला BC हे डिस्टन्स दिलेलं आहे. BC is equals to 80 मीटर. हे आपल्याला गिवन आहे. रिझन देऊ आपण येथे गिवन. Triangle ABC is a right angle triangle. Triangle ABC हा right angle triangle आहे.
आता आपल्याला या अँगलची ॲडजसंट साईड दिलेली आहे आणि या अँगलची अपोजिट साईड AB फाइंड करायची आहे. मग आपल्याला कोणता ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करावा लागेल? टॅन थीटा हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यूज करावा लागेल. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साईड ऑफ अँगल थीटा अपॉन ॲडजसंट साईड ऑफ अँगल थीटा. रिझन काय येईल? बाय डेफिनेशन इज इक्वल्स टू, आता अँगल थीटाची अपोजिट साईड कोणती आहे? AB अपॉन अँगल थीटाची ॲडजसंट साईड कोणती आहे? BC इज इक्वल्स टू AB आपल्याला फाइंड करायचं आहे. AB आता टॅन थीटा अँगल थीटा किती आहे? 45 डिग्री. येथे आपण काय करू? टॅन 45 डिग्री आणि टॅन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे येथे काय येईल? 1. ABची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि BC किती दिलेला आहे पहा आपल्याला? BC इज इक्वल्स टू 80 मीटर. म्हणजे येथे काय येईल? 80. इथे रिझन लिहू आपण. टॅन 45 डिग्री इज इक्वल्स टू 1. आता हे 80 आपण काय करू? या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच 1 × 80 इज इक्वल्स टू AB. देअरफॉर म्हणजेच AB किती मिळेल पहा आपल्याला? 1 × 80 80 मीटर. आणि AB हे काय अजून केलेलं आहे आपण? हाईट ऑफ द चर्च. म्हणजेच आपल्याला हाईट ऑफ द चर्च किती मिळाली? 80 मीटर. आन्सर लिहू आपण. देअरफॉर द हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.